संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. कर्जत नगराध्यक्ष रमेश लाड यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दहिवली येथील संकल्प भवन या माजी आमदार सुरेश लाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण आनंदमय आणि मैत्रीपूर्ण राहिले. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या व्यासपीठावर माजी आमदार सुरेश लाड, माजी नगरसेवक संकेत भासे, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे, भाजप नेते तानाजी चव्हाण, किरण ठाकरे, दीपक बेहरे, रमेश मुंढे यांसह उदय पाटील, अनिल भोसले, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, माजी नगरसेविका पुष्पा दगडे, माजी नगरसेविका स्वामिनी मांजरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांतील मान्यवर उपस्थित राहिल्याने राजेश लाड यांचे सर्वांशी असलेले मैत्रीपूर्ण नात्याचे दर्शन घडले. त्यांच्या अजात शत्रू व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब या सोहळ्यात स्पष्ट दिसून आले. वाढदिवसाच्या निमित्ताने राजेश लाड यांनी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहिवली परिसरातील व्यक्तींचा सन्मान करून एक वेगळी परंपरा जोपासली. या सन्मान सोहळ्यात इतिहास अभ्यासक सागर सुर्वे, एमपीएससी परीक्षेत यश संपादन करणारे वैभव नगरकर आणि निखिल दुसाने, युवा चित्रकार कुणाल साळवी, नाट्य कलाकार व दिग्दर्शक प्रदीप गोगटे, रुग्णवाहिकेद्वारे नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आरोग्य दूत निलेश परदेशी उर्फ बाली, बॉक्सिंग स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेली सोनिया खोब्रागडे, डॉक्टर विलास सरोदे आणि डॉक्टर श्याम हिवाडे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानसी जाधव हिने आंतरराष्ट्रीय पदवी मिळवल्याबद्दल तिचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला काही मान्यवर अनुपस्थित राहिल्याने त्यांचा सत्कार प्रतिकात्मकरित्या करण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चित्रकार पराग बोरसे, राजाभाऊ कोठारे, डॉक्टर दिग्विजय पवार, डॉक्टर निलेश म्हात्रे, डॉक्टर निशांत वैद्य आणि डॉक्टर संगीता दळवी यांचा समावेश होता. या प्रसंगी माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या भाषणात राजेश लाड यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा करत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केलाय. त्यांनी राजेश लाड यांनी भविष्यात अधिक व्यापक पातळीवर समाज कार्यात योगदान द्यावे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भाऊबीजेच्या सणाची धामधूम असूनही या सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय होती. संकल्प भवन परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन साधेपणाने परंतु उत्साहात पार पडले. राजेश लाड यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याने कर्जतच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकात्मतेचा आणि ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. तुम्ही बघतोय शहरातल्या काही समस्यांनिमित्त जेव्हा आम्ही एकत्र काम केलेलं आहे तर कधी असं जाणवलं नाही का या माणसाने नगराध्यक्षपद भोगलेलं आहे, नगरसेवक घरामध्ये सर्व पदं दिलेली आहेत, तर ती जमिनीवर पाय ठेवून आणि नेहमी आम्हाला प्रोत्साहन देण्याची भूमिका राहिलेली आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. तर अशा प्रकारचं त्यांचं काम आहे आणि म्हणून आज पाहिलं असेल तर सर्वांचे स्टेटस जरी पाहिले तर इथं कुठल्याही प्रकारची पक्षाची मर्यादा नाही, विचारांची मर्यादा काहीच नाही. आणि आमच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अनेक सर्व विचाराची लोक आलेले, सर्व पक्षाची लोक आलेले. तर मला वाटतं या 50 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे काही कमवलेले हे कमवलेलं आहे. आणि मला वाटतं कधी कधी पक्षाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन जगणं खूप कमी लोकांना जमतं. त्यातले राजेशदादा आहेत. मी या निमित्ताने जास्त काही न बोलता मी राजेशदादांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की त्यांना खूप चांगलं राजकीय याच्या पुढे अशाच तुम्हाला चांगल्या संध्या येत जाओ, खूप मोठ्या पदावर तुम्ही जाओ आणि भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि दोन सुट्टीचं सांगतो. खरं तर वाढदिवस प्रत्येक वर्षी येत असतो, परंतु आजच्या वाढदिवसाची सुरुवात होत असताना सकाळी फ्रेश होण्याच्या दृष्टीनं गाडी करण्यासाठी बाहेर पडलो आणि त्या ऑफिसच्या बाहेर आलो आणि सर्व गर्दी आणि सकाळची दुर्घटना समोर आली. थोड्या वेळाने संकेत सुद्धा गाडी करण्याला आम्ही साडेजण दिवशी जमलो आणि अर्जुन मामांचं निधन झालं ही बातमी, प्रदीप वर्षांच्या वाट्यांचं निधन झालं हे खरं तर ऐकूनच मनाला त्या ठिकाणी अतिशय दुःख झालं. तात्काळ त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुर्दैवाने अर्जुन मामा आपल्याच नव्हते. त्या ठिकाणी आपल्या चंपूळ होत्या, त्यानंतर अनेक छोटे बाळा असे 4-5 जण त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पुढे त्या ठिकाणी आले होते.
आजच्या कार्यक्रमाला मला त्या क्षणात सुद्धा वाटलं होतं की कुठेतरी परत मेसेज टाकावं की बाबा आजचा कार्यक्रम आपण करणं योग्य नाही, भाऊबीज सुद्धा आणि घडलेली घटना अचानकपणे घडलेली. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या बरोबर आपण फक्त वाढदिवस साजरा करायचा किंवा बाबा यायचं, केक कापायचं, थोडंसं गंमत करायची किंवा जेवण काम करायचं, त्याच्यापेक्षा अतिशय कमी वेळामध्ये आपल्या गावातील परिसरातील जे काही मान्यवर मंडळी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला नावलौकिक वाढवला आहे. मग त्या ठिकाणी आपल्या समोर बसलेला वैभव मुदलकर संघ, आपला तरुण संघ आणि युवा मित्र असेल, त्या ठिकाणी आपला नव्यानं त्या ठिकाणी आपले निवड झाला, शासकीय सेवेत रुजू झाला निखिल दुसाने असेल, त्या ठिकाणी इतिहासकार म्हणून आणि आपल्या स्वतःच्या एका मेहनतीवरती इतिहासाचं सार ज्ञान त्या ठिकाणी समजून उमजून घेऊन एक मोठं यश प्राप्त केला आपला मित्र सागर सुर्वे असतील. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कामगिरी पार पाडलेले आणि देवली गावाचं नाव अगदी 7 समुद्रपार नेलेले पराग बोरसे असतील. पराग बोरसेच्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी कलेचं त्या ठिकाणी खरं दालन उभारणारा आपला युवा सहकारी चित्रकार कुणाल साळवे असेल. त्यानंतर खऱ्या अर्थानं बॉक्सिंग आणि त्या सांघिक खेळामध्ये आपलं यश मिळवणारी आपली शैलेश खोबरागडेंची कन्या सोनिया खोबरागडे असेल. अशा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरं एक आपल्या गावामध्ये अनेक डॉक्टर्सनी कोविड काळात सुद्धा चांगली सेवा दिली, त्यांचा कुठेतरी सन्मान करावा. आणि तितकाच डॉक्टरच्या बरोबरीनं मग कुठलंही अपघात असेल, काही ऍक्सिडेंट असेल किंवा कुठलंही काही असेल, पोलिसांचं काम असेल, एका कॉलवरती त्या ठिकाणी रुग्णवाहिकेवरती बसणारा आपला निलेश परदेशी उर्फ आपला सगळ्यांचा आवडता पाले असेल. अशा अनेक मान्यवरांना कुठेतरी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी सन्मानित करावं, आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं आणि हा वाढदिवस आपण साजरा केला तर आपल्याला त्याचा एक मनापासूनचा आनंद मिळेल. त्या दृष्टिकोनातून खरं तर आजच्या भाऊबीजेच्या दिवशी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर आता आपण अनेक सर्वच भक्तांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. खरं तर 50 वय हे आकडा असा मोठा असतो, परंतु टेस्ट क्रिकेटमध्ये 50 रन्स केल्यानंतर तुम्हाला टेस्ट क्रिकेट खेळायला आवडतं ओळखीचं. या 2020 किंवा वनडेचा ठराव होण्यापेक्षा जे टेस्ट क्रिकेट असतं ते आपण बघतो की मग इंग्लंड मधले ग्राउंड असतील, ऑस्ट्रेलियातले ग्राउंड असतील, न्यूझीलंड मधले ग्राउंड असतील किंवा आपल्या देशातले ग्राउंड असतील, टेस्ट क्रिकेटचा 5 दिवसाचा ठराव आता खूप निर्णायक अवस्थेत येत असतो आणि हळूहळू का होईना खूप स्पीड मागण्याचा नाही, परंतु जे जे काही आपल्या समोर उद्दिष्ट आहे ते अतिशय शांतपणानं चांगलं काम करून प्रामाणिकपणानं त्या कामामध्ये आपलं योगदान देऊन जेवढं होईल शक्य तेवढं काम करण्याचा माझा पुढच्या काळात निश्चित चांगला प्रयत्न असेल. आणि राजकारणापेक्षा सामाजिक कामात जर का योगदान जास्त देता आलं तर निश्चित मला मनाला खूप आनंद वाटेल. खरं तर माझ्या जीवनाची सारी जडत देवली गावातून सार्वजनिक त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी मंडळ असेल, अण्णा आपटेचे अध्यक्ष होतात, त्यानंतर महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळ असेल आणि माझ्या पाट्याचं ग्रामस्थ मंडळ असेल, ज्या अखंड अण्णा सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिक किंवा चांगले असे कार्यक्रम आपण गावामध्ये या तिन्ही मंडळाच्या वतीनं नेहमी त्या ठिकाणी आपण अनेक वर्ष घेत आलो आहोत. अशा सामाजिक उपक्रमातून मला त्या ठिकाणी अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि काम करता करता मला त्या ठिकाणी निश्चित त्याचा खूप सारा फायदा झाला आणि त्या कामाच्या माध्यमातूनच माझी छोटीशी ओळख बनली गेली आणि मला त्याचा फायदा चांगल्या सामाजिक कामाबरोबर राजकारणात सुद्धा निश्चितपणाने झाला. परंतु राजकारणात सुद्धा काम करताना मनामध्ये आदरणीय भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर नेहमी असतो. खरं तर प्रत्येक कामामध्ये काम करताना जबाबदारी असते. आपल्याकडून काम करताना काही चुकीचं काम होऊ नये, त्या चुकीच्या कामाचं प्रायश्चित स्वतः घेण्याची आपली निश्चित तयारी असते. परंतु आपल्या मागे भाऊ आहेत आणि भाऊंनी गेल्या अनेक वर्ष 35-40 वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांच्या जीवनाची काही मूल्य काही तत्व जे जपलेले आहेत त्या तत्वांना त्या मूल्यांना कुठेतरी असं गालबोट लागायला नको की मनामध्ये आदरयुक्त भीती असते आणि त्या भीतीच्या माध्यमातूनच मला चांगलं काम करण्याची प्रेरणा नेहमीच मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थानं मला खूप काही त्या ठिकाणी करता आलं. राजकीय सामाजिक जीवनामध्ये सारा मान सन्मान किंवा आपल्या अनेक सहकार्यांमुळे या ठिकाणी मिळाला आणि खूप खूप अनेक मित्र त्या ठिकाणी जोडले गेले.
राजकारणापेक्षा पलीकडचा मित्रपरिवार जोडला गेला आणि मी तर माझ्या आयुष्यामध्ये वित्तीय पुंजी समजतो की बाबा अनेक मित्र जे कुठल्याही परिस्थितीमध्ये अनेक राजकीय स्थिती आली गेली, परंतु त्यामध्ये आपल्यातलं प्रेम ऋणानुबंध काही कमी झालं नाही. हे माझा जपण्याचा भविष्यात सुद्धा प्रयत्न असेल. राजकारण निवडणुका येतील जातील, त्या जिंकतील हारतील, परंतु त्या भागात काही जास्त आपल्या आपापसातले वैयक्तिक संबंध कधी खराब करून द्यायचे नाही असा निश्चित पुढच्या कालावधीमध्ये माझा निश्चित मुलीचा प्रयत्न असेल आणि भविष्यात सुद्धा चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि हे चांगलं काम करण्यासाठी भाऊ असेल, आपल्या साऱ्यांचे शुभाशीर्वाद, आपल्या साऱ्यांचं प्रेम, विशेषतः युवा वर्गाचं प्रेम चांगलं काम करण्याच्या दृष्टीने असावं असं मनापासूनच्या ठिकाणी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. भाऊबीजेसारखे सण असताना अनेकांना भाऊबीजेला जावं सुद्धा लागेल, आता तिकडे सुद्धा जातील, तरी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मला माझ्या आनंदामध्ये एक वेगळा असं आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी प्रेम मला दिलं. आपल्या सर्व उपस्थितांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि भविष्यात सुद्धा आपल्या सर्वांना सोबत घेऊन समाजाचं चांगलं काम करण्यासाठी निश्चित पुढे जाण्याचा माझा मनापासूनचा प्रयत्न राहील. एवढंच या प्रसंगी व्यक्त होतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.